प्रचाराच्या तोफा थंडावताच लगबग सुरू होते ती मतदानाची। आपण सध्या आहोत दादरच्या अँटोनियो डिसिल्वा हायस्कूलमध्ये, जिथे आपण बघतोय की कशा प्रकारे जे सगळं निवडणुकीची यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि ज्या EVM मशीन आहेत त्यांचं वाटप सध्या इथे सुरू आहे। सुरुवातीला इथे जे निवडणुकीची पार्टी असते ती बनते, वेगवेगळे अधिकारी त्यात पोलीस असतात, त्यांची एक पार्टी बनवली जाते आणि त्यानंतर हजेरी घेतल्यानंतर या पार्टीच्या हाती EVM मशीन दिलं जातं। आपण बघतोय की बॅलेट ज्याच्यात आपण वोट टाकतो तो बॅलेट बॉक्स आहे, एवढंच नव्हे तर आपण कोणाला वोट दिलं ते दिसतं, तो VVPॅट देखील आहे आणि त्यासोबतच कंट्रोल युनिट आहे जे निवडणूक अधिकाऱ्याच्या हाती असतं। हे सगळं या इलेक्शन जी पोलिंग पार्टी असते तिला दिलं जातं। आपण जर बघितलं तर सगळे जे किट्स आहेत ते इथे ठेवलेले दिसून येत आहेत, ज्यामध्ये EVM मशीन आहे, ज्याला बॅलेट युनिट देखील म्हटलं जातं, त्यासोबतच VVPॅट आहे आणि कंट्रोल युनिट आहे। ह्याचे सगळे किट इथे ठेवलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि हे सगळे किट एक एक करून या पोलिंग पार्टीजना दिले जातात। या पोलिंग पार्टी इथून या घेऊन त्यांच्यासाठी बेस्ट बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि बेस्ट बसेसमधून ह्या सगळ्या पोलिंग पार्टी या आपल्या मतदान केंद्रावरती रवाना होतील। आजचा दिवस हा त्यांना तिथेच काढावा लागेल। एकदा EVM मशीन त्यांच्या हाती पडल्यानंतर जो अधिकारी असतो त्याला ते EVM मशीन सोडता येत नाही, त्यामुळे त्याच्या राहण्याची व्यवस्था ही या मतदान केंद्रावरतीच करण्यात आलेली आहे आणि जेव्हा मतदान पूर्ण होईल उद्या संध्याकाळी 6 वाजता तेव्हाच हे निवडणूक अधिकारी हे EVM मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये रवाना केल्यानंतरच घरी जाऊ शकतील। आपण बघतोय की मोठी लगबग इकडे दिसून येते। सगळ्या पोलिंग पार्टी ह्या त्यांच्या नोंद झाल्यानंतर त्यांच्या निवडणूक केंद्रावरती दाखल होत आहेत आणि उद्या आजची रात्र ते तिकडेच काढतील आणि उद्या बरोबर 7च्या ठोक्याला मुंबईतील जवळजवळ सगळ्याच मतदान केंद्रावरती मतदानाला सुरुवात होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।